मागच्या काही दिवसांपूर्वी मतदार याद्यांसंदर्भात वेगवेगळे राजकीय पक्षांनी आक्षेप घेतलेले होते। या सगळ्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाने या मतदार याद्यांमध्ये काही अपडेट केले होते। या अपडेटनंतर सुद्धा अजूनही मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत अशा पद्धतीचा आरोप हे मनसेच्या वतीने करण्यात आलेला आहे। हे बोर्ड लावून हे निषेध व्यक्त करण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये जे नाशिकचा प्रभाग क्रमांक 20 आहे या प्रभागामध्ये जवळपास 7 ते 8 हजार मतदारांच्या जे नाव आहेत ते दुबार पद्धतीने आलेले आहेत अशा पद्धतीचा आक्षेप आहे आणि त्याच संदर्भात या लोकांनी निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलून या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। काय नेमका आपलं आक्षेप आहे, कारण आधी आरोप झाले त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार याद्या अपडेट केलेत अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे। अजूनही आपला आक्षेप आहे। आमचा आक्षेप असा आहे की जवळजवळ 7 ते 8 हजार म्हणजे जेव्हा 20 तारखेला जेव्हा मनपाने जेव्हा यादी प्रसिद्ध केली, आम्ही यादी तपासली, त्याच्यामुळे जवळजवळ 7 ते 8 हजार मतदान आम्हाला दुबार दिसलेलं आहे। आणि माननीय राजसाहेब ठाकरेंनी मुंबई इथे मोर्चामध्ये त्या कपड्याखाली ते दुबार मतदार दाखवलेले होते आणि ते विरोधकांचं म्हणणं खरं ठरलं आज। म्हणजे जवळजवळ नाशिक शहरामध्ये 86,000 मतदान आहे। मग हे सत्ताधारी निवडून येणार नाही तर मग काय होईल? आता इकडचे काही नाव आहे ते दुसरा प्रभागात आहे, दुसऱ्या प्रभागातले काही इकडे म्हणजे त्यांच्या सोयीने बरोबर त्यांनी ते केलेलं काम दिसतं आहे। त्यामुळे आमचा आक्षेप आहे ही निवडणूक जर स्थगित झाली आणि ही जर यादी स्वच्छ झाली तर बरं होईल, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीचे आक्षेप आहेत। आपण या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार वगैरे काही केली आहे? हो, निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केलेली आहे। आत्ता आम्ही ऑफिसमध्ये आमचे कार्यकर्ते गेल्यानंतर आम्ही आज शहानिशा केल्या याद्या आल्यानंतर, तर कार्यकर्ते गेले निवडणूक, ते ऑफिसर असं सांगता की तुम्ही स्वतः जा, ह्या मतदाराच्या घरी जा, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे घ्या आणि जुनं मतदार कार्ड आहे त्याची झेरॉक्स वगैरे आणा। म्हणजे तुम्ही आम्हाला सांगतायत, मग तुम्ही काय करतायत? तुमचं जर हात वर करण्याचं काम असेल तर तुम्ही त्या पद्धतीने स्पष्ट जाहीर करावं। हे जे नाव आढळलेत आपल्याला दोनदा, हे मतदार कोण आहेत? म्हणजे कुठून खरं तर यांचे नाव दुबार आढळले? काही मतदार हे बाहेरच्या गावचे आहेत, ते दुबार आहेत, आणि काही मतदार स्वतः उमेदवाराच्या काही नातेवाईकांचे आहेत। आमच्याच घरातले नावं यांनी 21 मध्ये टाकले। माझा प्रभाग क्रमांक 20 आहे, ते 21 मध्ये टाकलेले जे आमच्याच घरातले नावं, म्हणजे यांनी अशी अफरातफरी पण केलेली आहे। आणि जो घोटाळा काढायला बसला, आता निवडणूक अवघ्या तोंडावर आलेली आहे आणि हे जर तुम्ही निस्तारणार असेल की नाही हे तुम्ही स्पष्ट सांगा। अशा पद्धतीचे वेगवेगळे आक्षेप आहेत। जे दुबार नावं जे आहेत ते मतदार याद्यांमध्ये आलेले आहेत। अगदाच काही महिन्यांपूर्वी या सगळ्या संदर्भात आरोप करण्यात आलेला होता। मुंबईमध्ये एक मोर्चासुद्धा निघालेलं होतं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने काही अपडेट केले होते, मात्र अद्यापही मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, ते दुरुस्ती करावी अशा पद्धतीची मागणी आहे मनसेची। त्यामुळे आणखीन एकदा निवडणूक आयोगाचे अधिकारी या सगळ्या संदर्भात काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।